गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण ज्यांच्याविषयी बोलणार आहोत त्यांच्याविषयीची माहिती ही काही मिनिटात बसणारी नाही आहे, कारण की त्यांची कारकीर्द विलक्षण आहेच आहे, पण त्याचबरोबर येणाऱ्या कितीतरी पिढ्यांसाठी मार्गदर्शकसुद्धा आहे. जोपर्यंत मराठीत अभंग म्हटले जातील, जोपर्यंत मिले सूर मेरा तुम्हारा हे गायलं जाईल, जोपर्यंत सौभाग्यता लक्ष्मी बारम्मा हे म्हटलं जाईल, ऐकलं जाईल, तोपर्यंत त्यांचा आवाज, त्यांचं नाव हे राहील. ज्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलं ते म्हणजे पंडित भीमसेन जोशी. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922चा गुरुराज व रमाबाई या दाम्पत्यापोटी धारवाड जिल्ह्यातील रोण या त्यांच्या मावशीच्या गावी झाला. त्यांचं मूळ गाव गदग जवळचं होंबळ असून आजोबा हे भीमाचार्य जे गदगमध्ये नंतर स्थायिक झाले. ते कीर्तनकार, गायक होते. भीमसेन यांची आई सुमधुर भजनं म्हणत असायचे, तर वडील गुरुराज हे शिक्षक असून वेदांत पारंगत होते. बालपणापासूनच भीमसेन यांना गायनाचं विलक्षण आकर्षण होतं. ते आईसोबत काही कानडी भजनही म्हणत असत. तीव्र नैसर्गिक बुद्धिमत्ता असूनही अभ्यासात काही त्यांचं मन रमलं नाही. शाळेत जाता येताना वाटेवरील ध्वनिमुद्रिकेच्या दुकानात उस्ताद अब्दुल करीम खा यांची ध्वनिमुद्रिका ते ऐकायचे. तर 1932 साली पंडित सवाई गंधर्व यांची गदगमधील मैफल ऐकून त्यांनी शास्त्रीय संगीत शिकण्याचा ध्यास घेतला. या बालवयात किरकोळ कारणासाठी रागावून त्यांनी घर सोडलं आणि घर सोडलं त्यावेळेला त्यांचं वय होतं फक्त 11. गुरुच्या शोधात ते घराबाहेर पडले आणि उपाशी अर्धपोटी राहून रेल्वेने विना तिकीट प्रवास करत ग्वाल्हेरला हाफिज अली खा यांच्याकडे पोहोचले. त्यांच्याकडच्या वास्तव्यात मारवा रागाची तालीम आणि कृष्णराव पंडित, कुंडलगुरू बाळाभाऊ उमडेकर व राजाभैया पूछवाले यांच्याकडच्या श्रवणभक्तीतून गायनाचे मूलभूत संस्कार त्यांना लाभले. राजाभैयांच्या सूचनेवरून ते खडगपूरला केशव लुखे यांच्याकडे गेले. मग पुढे हरिवल्लभ संगीत संमेलनात भेटलेल्या पंडित विनायकबुवा पटवर्धनांनी दिलेला सवाई गंधर्वांकडे गाणं शिकण्याचा सल्ला शिरोधार्य मानून भीमसेनजी घरी परतले. मग वडिलांनी त्यांना कुंदगोळला सवाई गंधर्व यांच्याकडे रुजू केले. पण तोपर्यंत मधली 3 वर्ष गेली होती आणि आवाज फुटायला लागला. मग आवाजावर मेहनत करत थोडी तालीम आणि जास्त श्रवणभक्ती करायला लागायची. सवाई गंधर्वांकडे त्यांनी निर्लसपणे गुरुसेवा करून अतिशय कष्टाने गानविद्या संपादन केली. गंधर्वांनी पुढच्या शिक्षणाला मग अचानक नकार दिल्यामुळे भीमसेनजी रामपूर संस्थानात मुश्ताक हुसेन खा यांच्याकडे गेले. तिथे वर्षभर नटमल्हार घोटला. मग पुढे सवाई गंधर्वांनी भीमसेनजी यांना पुन्हा बोलवलं. मग त्यांच्याकडे तोडी, मुलतानी आणि पुरिया या फक्त 3 रागांचा सराव 3 वर्ष चालला. पण आसावरी, पुरिया धनश्री, तोडी, पुरिया, भैरवी, नटमल्हार या रागांचा गंधर्वांनी केलेला रियाज ऐकून गायनातील काळाचे अचूक भान आणि घराण्याच्या शिस्तीचे धडे भीमसेनजींना मिळाले. मंद्र आणि तारसप्तकात आवाज सहजपणे फिरावा म्हणून भीमसेनांनी दिवसाकाठी 14 तास मेहनत केली. त्यामुळे प्रसन्न होऊन गंधर्वांनी त्यांना उदार हस्ते गानविद्या दिली. त्यांच्या मैफली ऐकून मैफलीच्या गाण्याचे नियोजन कसं करायचं किंवा श्रोत्यांनुसार कोणत्या रागांची आणि गानप्रकारांची निवड करायची या गोष्टी भीमसेनजींनी आत्मसात केल्या. भीमसेनजींची पहिली संगीत मैफल इसवी सन 1942 साली वयाच्या फक्त 19व्या वर्षी पुण्यातील हिराबागेत झाली आणि त्या पुढच्या 3 वर्षातच त्यांच्या काही कानडी आणि हिंदी भाषेतील उपशास्त्रीय गीतांचं पहिल्यांदा ध्वनिमुद्रण सुद्धा झालं. तर पुढील काही वर्षांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाचं सवाई गंधर्वांच्या षष्टब्दी पूर्तीच्या पुण्याच्या समारंभात ते प्रथम चमकले आणि ते साल होतं 1946. भीमसेनजी लखनौ आकाशवाणी केंद्राचे मान्यताप्राप्त कलाकार झाल्यामुळे त्यांच्या चरितार्थाचा तर प्रश्न सुटला. मुंबई आणि निजाम या रेडिओ केंद्राशी ते जोडले गेले.
त्यांना गायनाची निमंत्रणं आल्यामुळे मैफलीचे तंत्र त्यांना अवगत झालं आणि जीवनाला एक सुखद कलाटणी मिळाली. मग कलकत्त्याला झालेल्या एंटाली संगीत महोत्सवात त्यांनी सादर केलेल्या गायनास बंगाली रसिकांनी भरभरून दाद दिली. भीमसेनजींची कीर्ती देशात आणि विदेशातही पसरत गेली. त्यांच्या मैफिलींना सर्वत्र अमाप लोकप्रियता लाभली. सवाई गंधर्वांची मूळची स्वरप्रधान, आलापीची आणि माफक आक्रमक अशी गायकी भीमसेनजींनी अधिक आक्रमक, अधिक गतिमान आणि पहिल्या सुरापासूनच पकड घेणारी केली. त्यांच्या गायकीच्या या वैशिष्ट्यांमुळेच संगीत इतिहासात त्यांचं स्थान अजरामर झालं. त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे संगीत मैफलींकरता करावी लागणारी त्यांची धावपळ वाढली. त्यांच्या त्या काळी वारंवार होणाऱ्या विमान प्रवासांमुळे त्यांना पु ल देशपांडे यांनी गमतीने हवाई गंधर्व ही सुद्धा पदवी बहाल केली होती. कित्येक वेळा एकाच दिवसात 2 शहरातील मैफली घेण्याकरता ते 2दा विमान प्रवास करायचे. पण मैफलींशिवाय अभंग पार्श्वगायनासाठी सुद्धा त्यांना तितकीच प्रसिद्धी मिळाली. धन्य ते गायनी कळा या नाटकाचं त्यांनी संगीत दिग्दर्शन सुद्धा केलं. गुळाचा गणपती, बसंत बहार, भैरवी, पतिव्रता, स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं. संतवाणी हा अभंगांचा तर रंगवाणी हा नाट्यगीतांचा खास आविष्कार. बालमुरली कृष्णन या दाक्षिणात्य संगीत तज्ज्ञाबरोबरची जुगलबंदी, त्याप्रमाणेच 2 भारतरत्नांनी म्हणजेच लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी यांनी एकत्र येऊन पार्श्वगायन केलेलं आणि श्रीनिवास खळेंचं संगीत दिग्दर्शन लाभलेलं राम श्याम गुणगान हा अल्बम अजूनही आपल्या सगळ्यांच्या ओटी आहे. त्याचप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात संसदेत सादर केलेलं वंदे मातरम किंवा मिले सूर मेरा तुम्हारा हे तर आपण सगळ्यांनीच ऐकलं. सवाई गंधर्वांना देवाज्ञा झाल्यावर त्यांचे जावई नानासाहेब देशपांडे आणि पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्यात सवाई गंधर्व पुण्यतिथी संगीत महोत्सव सुरू केला. त्याला उत्तरोत्तर श्रोत्यांचा वाढता प्रतिसाद मिळाला. पुढे सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम झाला. या महोत्सवाला नामांकित गायक गायिका आजही हजेरी लावतात. पंडित भीमसेनजी यांच्या गायनाने या महोत्सवाचा शेवट होत असे आणि पंडित भीमसेनजींच्या निधनानंतर आता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव या नावारूपाने तो आला आणि गेली 72 वर्ष तो अविरत सुरू आहे. भारतरत्न मिळाल्यावर त्यांना एका मुलाखतीत विचारलं होतं की येणाऱ्या गायकांना तुम्ही काय सांगाल. त्यावर ते म्हणाले की रियाजाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. एवढे पुरस्कार मिळाले, हजारोंच्या वर कार्यक्रम केले, तरीही त्यांना रियाज या सगळ्यावरती महत्त्वाचा वाटतो. ते आणि गाणं हे खरंच अद्वैत आहे. पंडित राजन मिश्रा यांनी पंडित भीमसेन जोशींची एक आठवण सांगितली. पंडित राजन मिश्रा आणि त्यांचे धाकटे बंधू साजन मिश्रा हे जेव्हा त्यांच्या तरुणपणात होते त्यावेळेला त्यांना महोत्सवामध्ये गायची संधी पंडितजींनी दिली होती. त्यावेळेला तंबोऱ्यावर असलेला जो नवोदित कलाकार होता त्याला कितीतरी वेळ त्यांचा तंबोरा काही लावता येईना आणि इथे गाणं मात्र सुरू झालं होतं. अशा वेळेला पंडित भीमसेन जोशी हे स्वतः आले आणि त्यांनी तो तंबोरा सुरानुसार लावला आणि त्यांनी त्यावेळेला त्यांना साथ दिली. ही आठवण सांगताना भारावलेले राजन मिश्रा तेवढ्या आठवणीतूनच भीमसेनजींच्या व्यक्तिमत्वाचं लोभस चित्र उभं करतात. त्यात जसं त्यांच्या कृतज्ञतेचं दर्शनच होतं. भीमसेनजींच्या नितळपणानं अक्षरशः भारावून जायला होतं. आपली सगळी ज्येष्ठता सहजपणे विसरून तरुण गायकांना तंबोरा जुळवून साथ करायला बसणाऱ्या भीमसेनजींसाठी संगीताचं स्थान कोणतं होतं हेच यातून दिसतं. किराणा घराण्याचे पंडित भीमसेन जोशी यांचा गान वारसा त्यांचे पुत्र श्रीनिवास जोशी, शिष्य माधव गुडी, उत्तमराव पाटील, श्रीकांत देशपांडे, उपेंद्र भट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते आनंद गंधर्व आनंद भाटे हे आणि असे अनेक शिष्यगण यशस्वीरित्या पुढे नेत आहेत. तुमची भीमसेनजींबद्दलची एखादी आठवण असेल तर ती आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि स्मृतिगंधला सबस्क्राईब करायला विसरू नका.